रात्रीचे 11 वाजून गेलेले तरी अग्नीचा काहीच पत्ता नव्हता. सिया त्याला फोन करूनही आता दमली होती. त्यामुळे त्याचं आजचं हे वृक्ष वागणं बघता तिचा राग आता 7व्या पातळीवर पोहोचला होता. त्याच्या लेट येण्यापेक्षाही जास्त राग त्याने तिला काहीच इन्फॉर्म नाही केलं याचा आलेला. तो लेट होणार असला तरी तिला आठवणीने कॉल करून इन्फॉर्म करायचा, जेवून झोपायला सांगायचा. पण आज त्याने तसं काहीच केलं नव्हतं. मुळात तर त्याने तिला असं इग्नोर करून अतिचं भडकवायचं काम केलेलं. म्हणून आता ती खूपच चिडली होती. आत्ताही त्याची वाट पाहत बाहेर गार्डन मध्येच थांबल्या होत्या मॅडम. त्याच्याशिवाय तर ती रूमही तिला खायला उठायची आणि बाकी कोणाला त्रास नको म्हणून ती शांत बाहेर निघून आलेली. रात्रीची ती गुलाबी हवा तिच्या नाजूक देहाला गोंजारत होती. पण तिचं लक्षच कुठे होतं. तिचे डोळे तर चातकासारखे त्याच्या वाटेवर लागले होते. बेबी, तू बघितलं ना, कालपासून तुझे डॅडा माझ्याशी कसे वागत आहेत. मान्य, काल त्यांची ती एक्स गर्लफ्रेंड खपली, त्याचं त्यांना दुःख झालं असेल. तिच्याबरोबर जे झालं ते वाईटच होतं. म्हणून काय आयुष्यभर हा माणूस असाच देवदास बनून फिरणार आहे का? की तिच्या नादात या माणसाला माझाही विसर पडलाय. मला तर काहीच कळत नाही आहे. पण आत्ता या राक्षसाचा मला इतका राग येतोय ना की तुला काय सांगू. सिया गार्डनच्या बाकड्यावर रात्रीची ती थंड हवा स्वतःवर झेलत बसलीच होती की सिया मागून अचानक आलेल्या आवाजाने ती दचकून ताडकन उठून पटकन मागे वळली. तर मागे काही अंतरावर उभ्या कुणालला बघून तिने हृदयावर हात ठेवत दीर्घ श्वास सोडला. त्याच्या अचानक येण्याने ते लेकरू चांगलंच घाबरलं होतं. अगं, हळूहळू, मी आहे, इतकं घाबरायला काय झालं? तिच्या त्या इन्स्टंट रिॲक्शनवर तोही थोडा भांबावलाच. ते तुम्ही असे अचानक मागे आलात. सियाला स्वतःच्या या मूर्ख रिॲक्शनवर आता रागच आला. सिया, वेड्या मुली, इतकं घाबरण्यासारखं काय होतं? खाणार आहे का हा माणूस तुला? भलेही हा माणूस तुझ्या राक्षसाचा भाऊ असला तरी त्यांच्यासारखा वाईट असेल असं जरुरी थोडी आहे. हा तुझ्या आरवसारखा चांगलाही असूच शकतो ना. सियाने कसंबस स्वतःच्या मनाला दटावत शांत केलं. ओ, आय एम सॉरी. ते मी तुला एकटीलाच इथे बसलेलं बघितलं म्हणून म्हटलं तुला बघून यावं, तर तू स्वतःच बडबडतानाही दिसलीस मला, म्हणून मला फक्त तुझी काळजी वाटली. आर यू ओके ना? कुणाल काळजीने सियाच्या जवळ पाऊल टाकणार. तो सियाच्या मागून उडी मारून लुना डायरेक्ट दोघांच्या मधात आली आणि अचानक आलेल्या या अवाढव्य वाघाला बघून आता कुणालच घाबरून 4-5 पावलं मागे अडखळला. सिया, वाघ! सियाला तिथेच वाघासमोर बघून कुणालाचा जीव तर घशातच आल्यासारखं झालं त्याला. तो वाघ तिला हर्ट करेल या कल्पनेने क्षणभर तर त्याला काही सुचलंच नाही. तो पटकन त्याच्या कमरेतून त्याची गन काढणार. तो सिया लुना जवळ आली. तुम्ही इतकं घाबरू नका, ती काही नाही करणार. लुना, बेबी कम हिअर. सियाला तर कुणालची हालत बघून एक क्षण हसूच आलं आणि सेकंदातच तिला लुनाला पहिल्यांदा पाहिल्यावर तिची, आरवची आणि नित्याची झालेली हालत आठवली. कुणालपेक्षाही खूप भयानक एक्सप्रेशन होते त्यांचे. सियाच्या बोलण्यावर लुना एकदम गुणीबाळासारखी जाऊन सियाच्या पायात अगदी एटीत बसली. म्हणजे या बयेचाही थाट काही कमी नव्हता. ती बसली सियाच्या पायात असली तरी तिची नजर थेट कुणालवरच होती. पण इथे कुणाल मात्र तिला सियाचा ऐकताना बघून अजूनच अवाक झाला. ऍक्च्युअली लुना आपल्या फॅमिलीचाच पार्ट आहे. कुणालला सदम्यात बघून सियानेच परत विषय काढला. तेव्हा कुठे जाऊन कुणाल भानावर आला. डोंट टेल मी की अग्नीने हा टायगर
पाळला आहे. कुणालने लुणावर नजर रोखून काहीसा अचंबित होऊन विचारलं. तशी सियाने फक्त गालात हसत मान डोलवली. हुश, हे फक्त तोच करू शकतो. कुणालने दीर्घ श्वास सोडत परत एक नजर सियाकडे बघायला लुणा त्याच्यावर गुरगुरली. ते बघून त्याचीही तिच्यावरची नजर थोडी कठोर झाली. ओके देन, नाव यू हॅव युअर बेस्ट कंपनी, देन यू कॅन एन्जॉय विथ हर. आय हॅव टू गो. बाय, गुड नाईट. कुणालला तिथे थांबणं आता योग्य न वाटल्याने तो तडक तिथून मागे फिरला. पण सिया मात्र त्याच्या या विचित्र वागण्याकडे बघतच राहिली. का कुणास, पण जाताना तिला कुणालचा चेहरा थोडा रागीट भासला होता. पण तिनेही जास्त त्याच्याकडे लक्ष न देता तिचे सगळे विचार झटकले आणि तीही लुनाच्या ट्रेनरला तिला घेऊन जायला सांगून तिच्या रूम मध्ये आली. इथे अग्नियाने रात्रीच्या 2:30 वाजता जसा दरवाजा उघडला तसे त्याचे डोळे खोबणीतून बाहेर यायचेच बाकी राहिले. तोंड तर उघडं होऊन जमिनीला जाऊन टेकलं, कारण त्याच्या परफेक्ट आणि मोस्ट क्लासी बेडरूमचा पूर्ण कबाडा झाला होता. एक सिंगल वस्तू जागेवर राहिली नव्हती. इतकंच नाही तर नेहमीप्रमाणे त्याच्या सोफ्याच्या आणि बेडच्या मॅट्रिक्सचे कुशनही पूर्णतः पिंजून काढलेले. त्या रूमची हालत बघून तर तिथे नुकतंच वादळ येऊन गेल्यासारखं वाटलं त्याला. तिच्या रागाची चढलेली लेवल बघून त्याने कसा बसा त्याचा राग गिळला. आधीच खूप थकून आलेला तो त्यात स्वतःच्या रूमची ही अवस्था बघून त्याला राग येणं तर स्वाभाविकच होतं. पण रागवून आणि संताप करून तरी काय उपयोग ना. त्याच्या कर्माची खूप गोडवाली फळ होती ही. त्याने नकारार्थी मान हलवत आत येत पूर्ण रूमवर नजर फिरवली, पण त्याला त्याचा आगाऊ कोंबडीचं पिल्लू कुठेच दिसला नाही. पण जसा त्याला क्लोजेट मधून आवाज आला तो घाईतच तिकडे वळला. पण जशी त्या क्लोजेटची झालेली दयनीय दशा आणि तिला करणारी त्याच्या जाणाची ती भयानक हालत बघून आत्ता मात्र त्याचा पारा चढला. काय आतंक माजवलेला या मुलीने. म्हणजे खरंच त्याला त्रास देण्यासाठी ती हे सर्व करत होती की स्वतःचा राग दाखवण्यासाठी, हे तर तिचं तिलाच माहीत. व्हॉट दी हेल अँड व्हॉट आर यू डुईंग. ती त्याच्या कपड्यांना असं काय फेकत होती की ते बघून तोच रागात 4 पावलं पुढे आला. पण अचानक आलेल्या त्याच्या आवाजाने दचकलेली ती आता त्याला समोर पाहून रागाने आणखीनच लाल झाली. तिच्या डोळ्यातून वाहणारे ते अगिनित अश्रू आणि घामाने भिजलेला चेहराच सांगत होता, या रूमला इतकं परफेक्ट वळण द्यायला या लेकराने किती मेहनत घेतलेली ते. त्याच्या प्रश्नावर तिने त्याच्याकडे सपसेल दुर्लक्ष करत ती परत त्याचे कपडे उसपू लागली. ते बघून इथे त्याच्या डोक्यात तिडीक गेली ना. सिया, मी तुझ्याशी बोलतोय, उगाच मला इग्नोर करून माझा राग वाढवू नको. ही काय अवस्था केलीये तू या रूमची, आणि ते पण का. अग्नेयच्या आवाजाने पकडलेली धार बघून सिया रागाने मागे वळली आणि तिची ही रागीट नजर जाऊन त्याच्या नजरेला भिडली. ओ, म्हणजे तुम्हाला लक्षात आहे तर की तुम्हाला एक बायकोही आहे आणि तिचं नाव सिया आहे ते. कारण सकाळपासून तर मी तुमच्यासाठी एक्झिस्टच कुठे करत होते. आणि काय बोललात तुम्ही की मी तुम्हाला इग्नोर नाही करू शकत, जस्ट बिकॉज तुम्ही माझ्याशी बोलत आहात म्हणून. मग सकाळपासून तुम्ही मला अवॉइड करताय त्याचं काय. त्याचं काही उत्तर आहे का तुमच्याकडे. किती फोन केले मी तुम्हाला, मेसेजही केले, पण तुम्हाला त्याचं काही पडलंय का. तुम्हीही तर तुमची मनमानी केलातच ना. मग आता मी तरी का तुमच्याकडे लक्ष देऊ. सांगा ना, का ऐकू मी तुमचं. सियाने रागात अग्नियच्या परफ्यूमच्या 2 बॉटल उचलून इतक्या काय ताकदीने जमिनीवर फेकल्या
की क्षणातच त्याच्या काचा इतरत्र विखुरल्या. खूप भयंकर चिडली होती ती, इतकी की तिचा श्वास फुलून चेहराही लाल भडक झालेला. पण ह्या क्षणी रूमची आणि तिची हालत बघून त्याचा हितावा तापलाच होता. त्यात ती असं काही वाईट वागून त्याच्या रागात आणखीनच भर टाकत होती. सिया तिला इतका अग्रेसिव्ह झालेला बघूनही तो जवळजवळ ओरडलाच तिच्यावर. पण त्याच्या वाढलेल्या आवाजाने तिने दचकून अंग आकसून घेतलेलं बघून त्याने स्वतःचा राग दाबत जबडा आवळला. तिचं त्याला घाबरणं त्याला सहनच होणार नव्हतं. सिया, आय वॉर्न यू, डोंट प्रवोक मी. तुला सकाळपासून माझं इग्नोर करणं दिसलं, पण काल रात्रीपासून ह्याची सुरुवात कोणी केलेली? मी विचारलं होतं ना तुला काय झालं म्हणून, पण तू काही सांगितलं का मला? नेहमीप्रमाणे तोंड बंद करून रडत बसायचं काम केलंस. सकाळी उठल्यावरही जर मी बोलत नव्हतो तर तू तरी स्वतःहून माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केलास नाही केलास. आणि का करशील ना, कारण तुला फक्त हेच हवे असतं की मी तुझ्या मागे मागे करत राहावं, तुला मनवत बसावं. आणि नाहीच केलं तर तुझ्या साईडून तर काहीच रिस्पॉन्स नसतो. अग्नेयचा आवाज ह्यात किंचित कठोर झाला. तिच्या वागण्याचा त्याला इतका राग आलेला की त्याला स्वतःवर कंट्रोलही करता येत नव्हतं. पण त्याचं ऐकून इथे सियाचं मनही भडकून उठलं. उगाच हातपाय नसताना अतीचं बोलत होता तो. काय सांगणार होते मी तुम्हाला? हेच की तुमच्या एक्स गर्लफ्रेंड बद्दल मला सगळं समजलंय म्हणून. पण मला मुळात त्रास ह्याचा झालाच नव्हता की माझ्या आधी तुम्हाला कोणी गर्लफ्रेंड नव्हती. मला तर ह्याच्या वेदना होत आहेत की जी गोष्ट मला तुमच्याकडून कळायला हवी होती ती दुसऱ्याकडून समजली. आणि जर तुम्ही मी यायच्या आधी तिच्यासोबत होता तर माझ्या येण्याने वेगळे का झालात? सिया आता रागात रडतच अग्नियेच्या नजरेत रोखून बघते. पण तिच्या नजरेतली ती आग बघून इथे एक क्षण अग्नियेच्या अंगावरही काटा आला. पण तिने करून घेतलेला गैरसमज बघून त्याला तर स्वतःचं डोकं फोडूस झालं. म्हणजे ही मोनालिसा तर गेली, पण जाताना त्याला चांगलाच शिव्या शाप देऊन गेलेली वाटतं. त्याने आधी शर्टची 2 बटणं ओपन करत केसात हात फिरवत दीर्घ श्वास घेतला. सिया, फर्स्ट ऑफ ऑल ती माझी गर्लफ्रेंड नव्हती. अग्नेय शांततेत जरा बोलायला जाणार की सियाने त्याला परत मधातच अडवलं. खोटं बोलताय तुम्ही. मी स्वतः तुमच्या अफेअरचे ह्युमर्स न्यूज मध्ये बघितले आहेत. सियाच्या या अविश्वासाने अग्नियेच्या पायातली आग झणकारत डायरेक्ट मस्तकात गेली. म्हणजे कोणाच्याही बोलण्यात येऊन तुझा माझ्यावरचा विश्वास डगमगूच कसा शकतो? मान्य की सोबत असायचो आम्ही, पण ती आमच्या दोघांमधली म्युच्युअल अंडरस्टँडिंग होती. त्यामध्ये कोणतीही कमिटमेंट और प्रॉमिसेस नव्हते. आणि राहिला तुला न सांगण्याचा प्रश्न, तर तुझ्या ह्याच नाजूक मनाचा विचार करून शांत बसलेलो मी. पण कदाचित ती चुकी झाली माझी की तुला मला हर्ट करायचं नव्हतं म्हणूनच मी गप्प राहिलो. अग्नेयने रागातच तिला उत्तर देत मागे फिरत त्याने केसात गच्चा हात फिरवला. पण त्याचं ऐकून सिया काहीशी शांत झाली. तो बोलत होता तेही चुकीचं म्हणता येणार नव्हतं. तिला त्याने आधीच सांगितलं असतं तर कदाचित ती त्याच्या अदगतही फिरकली नसती. हे तीही पूर्ती जाणून होती. कोणाच्या आयुष्यात रिप्लेसमेंट म्हणून तिला जागा नको होती. पण त्याचं तिच्यावरचं ते अफाट प्रेम बघून तो तिला स्वप्नातही हर्ट करण्याबाबत विचार करू शकणार नव्हता. त्याच्या प्रेमावर संशय कधी नव्हताच तिला. पण ही गोष्ट तिच्या समोर अशी काय आणली गेलेली की तिला ती सहन करणं जमतच नव्हतं. आणि हो, तुला माझ्यावर विश्वास ठेवायचा की नाही हा कम्प्लिटली तुझा प्रश्न. मी तुला ह्यानंतर काहीच एक्सप्लेन नाही करणार, कारण या अग्नीने
आयुष्यात एकदाच कोणावर तरी इतकं जास्त प्रेम केलंय की त्या प्रेमाला तो स्वतःही ताब्यात नाही ठेवू शकत आणि ती व्यक्ती फक्त तू आहेस. भले तुझ्या आधी भरपूर मुली आल्या असतील माझ्या लाईफ मध्ये, पण त्या व्यक्ती फक्त शरीरापुरत्या मर्यादित होत्या. त्यांच्यातली कुठलीच मुलगी या अग्नीच्या हृदयापर्यंत पोहोचली नव्हती. पण जेव्हा तुला फर्स्ट टाइम बघितलं होतं त्यानंतर ते आतापर्यंत माझं आयुष्य, माझी लाईफ, माझे श्वास आणि माझं शरीरही फक्त तुझ्या पायात ठेवलं मी. तुझ्या व्यतिरिक्त माझ्या मनात कधीच कोणाचा विचारही आला नाही आणि नाही कधी येणार आहे. अग्नीय परत रागात सियाला भरपूर काही सुनावून गेला. त्याचा राग बघून सियाला खूपच रडू येऊ लागलं. हे तुम्ही मला प्रेमानेही सांगू शकत होतात ना, पण नाही, फक्त राग दाखवायला येतो तुम्हाला. सियाचं मन भलेही शांत झालं असलं तरी तिचं डोकं अजूनही भडकलेलंच होतं. मला राग दाखवता येतो मला. तू जरा एक नजर पूर्ण रूमवर टाकून बघ म्हणजे कळेल तुला. माझ्या रूमची तू काय अवस्था केली आहेस. अग्नेयच्या शेवटच्या वाक्यावर इथे सियाच्या भुवया उंचावल्या ना. तुमची रूम ही रूम फक्त तुमची आहे का. सियाला परत पेटलेलं बघून इथे ह्यालाही चेत आला ना. त्या कोंबडीच्या पिल्लाचं तर सोडा, ते तर आगाऊ आहेच, पण या राक्षसाला काय झालंय आता. रागात खरंच तो आता अतिच बोलत होता. हो, माझी रूम, कारण जर ही रूम तुझीही असती तर तू अशी तिची हालत केली असती का. काहीही गैरसमज करून प्रत्येक टाइमला मला जज करत बसतेस. इतकंच येतं ना तुला. ठीक आहे, आता तू काहीही विचार कर, आय जस्ट डोंट केअर. पण मी आता तुझ्या मागे पुढे नाचत बसणार नाही, समजलं. अग्नेय परत तिला रागात सियाला दुखवून तिथून तडक बाथरूम मध्ये निघून गेला. पण इथे सिया मात्र अगदी स्तब्ध झालेली. त्याचे शब्द खूप लागले होते तिच्या मनाला. तिचे आहो तिच्याशी ह्या टोन मध्ये बोलतील यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. इथे अग्नीने बाथरूम मध्ये आल्या आल्या रागा समोरच्या भिंतीवर जोरात 2 पंच ठेवून दिले आणि तोच हात केसात गच्च करत डोळे मिटून घेतले. आजचं तिचं वागणं भले त्यालाही दुखावून गेलेलं, पण तरी तिच्याशी इतकं रूढ बोलल्यामुळे त्याला स्वतःचाच राग येत होता. आज भले तो तिच्यावर चिडला होता, पण हीच गोष्ट जर त्याने आधीच तिला सांगितली असती तर ती इतकी रिॲक्ट झाली देखील नसती. हे पूर्णतः माहीत असल्याने त्याला अपराधी देखील वाटलं होतं. एक साईडला तिच्या अविश्वासाने दाखवल्यामुळे त्याचा रागही येत होता आणि दुसरीकडून तिला इतका हॉट केल्याबद्दल तो स्वतःला कोसतही होता. तर मग चला, सिया आणि अग्नियाचं तर जोरदार भांडण झालं आहे. पण आता या भांडणाचा फायदा कोणा दुसऱ्याला होऊ नये म्हणजे झालं, कारण आधीच त्यांच्या प्रेमाचे काही कमी दुश्मन आहेत का. काय वाटतं तुम्हाला, अग्नेय ह्याचा फायदा कोणाला घेऊ देईल का. हे पाहण्यासाठी पुढचा भाग आवर्जून बघा आणि आजचा भाग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करून कळवा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.